मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने डिक्लेअर केलेल्या 2025 या वर्षीच्या पॅटर्नसाठी आय-टी इंजिनिअरिंगसाठीचा सिलेबस. त्यामध्ये आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सब्जेक्ट बघूया, जे की सर्व ब्रांचेससाठी सारखेच असतात. सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 साठी सब्जेक्ट बघूया. तर सेमिस्टर 1 साठी 2025 पॅटर्न एस-पी-पी-यू नुसार M1 इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1 म्हणजेच M1 त्याच्यासाठी 4 क्रेडिट्स असतात आणि त्यामध्ये तुम्हाला शिकायला काय मिळणार? तर त्यामध्ये तुम्ही स्टडी करणार आहात कॅल्क्युलस, फुरियर सीरीज अँड लिनियर अल्जेब्रा. यामध्ये तुम्हाला मॅट्रिसेस अँड डिटर्मिनंट्स अशा प्रकारच्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. हा सब्जेक्ट 2019 पॅटर्नमध्ये सुद्धा असाच होता. इंजिनिअरिंग फिजिक्स त्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स थ्रू हँड्स ऑन एक्सपेरिमेंट विथ ॲप्लिकेशन टू लेझर टेक्नॉलॉजी, क्वांटम फिजिक्स, वेव्ह ऑप्टिक्स अँड मटेरियल सायन्स. याच्यामध्ये ॲटम्स वगैरे जे की तुम्हाला 12वी शिकून झालेलं आहे. त्याचं जस्ट पुढचं व्हर्जन जर म्हटलं तर इंजिनिअरिंग फिजिक्स हा सब्जेक्ट आहे. तर इंजिनिअरिंग केमिस्ट्री हा सुद्धाच वॉटर क्वालिटी एनालिसिस, इलेक्ट्रो टेक्निक्स, स्पेशलिटीज पॉलिमर, नॅनो मटेरियल्स, फ्युअल्स अँड करोजन मेकॅनिझम. त्यामध्येच तुम्ही नॅनो मटेरियल्स वगैरे म्हणजे या सुद्धा गोष्टी तुम्हाला 12वी 11वी या वर्षी झालेल्या आहेत. त्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा रिवाईज मारण्यासाठी किंवा त्यामध्ये थोडंसं अजून ॲडव्हान्स गेलं, न्यू व्हर्जन जर म्हटलं तर केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स 1 असे सब्जेक्ट तुम्हाला त्यात आलेले आहेत. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पुन्हा तेच. फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, डिजिटल सर्किट्स अँड कम्युनिकेशन सिस्टम. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिजिटल सर्किट्स, एसी फंडामेंटल्स, ट्रान्सफॉर्मर्स, इलेक्ट्रिकल मशीन्स अँड इलेक्ट्रिकल सेफ्टी मेजर्स. तर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, प्रिन्सिपल ऑफ ड्रॉइंग, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स, आयसोमेट्रिक व्ह्यूज अँड कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग टेक्निक्स. या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळणार. इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट नवीन असू शकतो. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, फोर्स सिस्टम्स, इक्विलिब्रियम, फ्रिक्शन, सेंट्रॉइड्स, मोमेंट ऑफ इनर्शिया, कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्स. हे सगळे विषय तुम्हाला शिकायला मिळणार आहे. फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस हा सब्जेक्ट मला वाटते नवीन आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार तर प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स, अल्गोरिदम्स, डाटा टाइप्स, कंट्रोल स्ट्रक्चर्स, अरेज, फंक्शन्स आणि इंट्रोडक्शन टू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. म्हणजेच फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस त्यामध्ये तुम्हाला लँग्वेज बद्दलच्या बेसिक इन्फॉर्मेशन्स तुम्हाला यामध्ये तुम्ही स्टडी करणार आहात. त्यामध्ये प्रोग्रामिंगच्या बेसिक कन्सेप्ट्स असतील, काही छोटे अल्गोरिथम्स असतील, डाटा टाइप्स बद्दल तुम्हाला कळेल. कंट्रोल स्ट्रक्चर्स काय असतात, इफ एल्स स्ट्रक्चर वगैरे, अरेज, फंक्शन्सला जावामध्ये मेथड सुद्धा म्हणतात आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं फक्त इंट्रोडक्शन तुम्हाला या विषयामध्ये आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस किंवा डिझाइन थिंकिंग लॅब त्याला 2 क्रेडिट आहे. प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल आणि को-करिक्युलर कोर्सेस. तर प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल्समध्ये इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी, टेक्निकल रायटिंग, प्रेझेंटेशन स्किल इन प्रोफेशनल कम्युनिकेशन एटिक्वेट. तर तुमचं कॉन्फिडन्स लेव्हल वाढवण्यासाठी, तुमची कम्युनिकेशन तुमचं चांगलं होण्यासाठी हा विषय इथं इन्क्लूड केलेला आहे एस-पी-यूने आणि को-करिक्युलर कोर्सेसमध्ये नॉन क्रेडिट ॲक्टिव्हिटीज फोकसिंग ऑन होलिस्टिक डेव्हलपमेंट थ्रू स्पोर्ट्स, कल्चरल ॲक्टिव्हिटीज अँड कम्युनिटी सर्व्हिस. तर हे सगळं सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला स्टडी करायचंय. त्यानंतर सेमिस्टर 2 मध्ये जर आपण बघायचं म्हटलं, तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 2 म्हणजे M2 त्याच्यासाठी 4 क्रेडिट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आता ॲडव्हान्स कॅल्क्युलस, डिफरन्शियल इक्वेशन्स, न्यूमेरिकल मेथड्स अँड प्रोबॅबिलिटी थिअरी फॉर इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही इंटिग्रेशन शिकणार आहात. जे की तुम्हाला 12वी झाले, त्यातलं थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन. जे की तुम्हाला मी आतापर्यंत सांगत आलोय. इंजिनिअरिंग केमिस्ट्री, फिजिक्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमिस्टरला केमिस्ट्री हा सब्जेक्ट होता, त्यांच्यासाठी फिजिक्स सेमिस्टर 2 मध्ये असेल किंवा ज्यांना सेमिस्टर 1 मध्ये फिजिक्स होता, त्यांना सेमिस्टर 2 मध्ये केमिस्ट्री हा सब्जेक्ट असेल. त्याच्यासाठी सुद्धा 4 क्रेडिट पॉइंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये शिकायला काय स्टडी काय करणार आहात, तर कंटिन्यूएशन ऑफ फाउंडेशन सायन्स ऑफ कोर्सेस. स्टुडंट टेक व्हिचएव्हर सब्जेक्ट दे डिडंट स्टडी इन सेमिस्टर 1 तेच मी जे आता तुम्हाला सांगितलं. तर बेसिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ते सुद्धा सेमच. सेम 1 मध्ये बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा तुम्हाला सेम 2 ला असेल आणि व्हाईस वर्सा. त्याच्यामध्ये सुद्धा तेच कंटिन्यूएशन ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स फंडामेंटल्स. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि ग्राफिक्स हे सुद्धा तेच अल्टरनेट ह्या सेमला हा असेल तर तो सेमला तो असेल. त्यानंतर प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग PPS
हा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. ॲडव्हान्स प्रोग्रामिंग कन्सेप्ट. या अगोदर तुम्ही बेसिक नॉलेज घेतलेलं आहे लँग्वेजचं. तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकायला मिळणार. तर डाटा स्ट्रक्चर, अल्गोरिथम्स अँड कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोचेस विथ हँड्स ऑन प्रॅक्टिस. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतली जाईल आणि डाटा स्ट्रक्चर जे की अरे लिस्ट वगैरे आणि काही अल्गोरिथम्स ज्याने तुम्हाला डाटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम जे की प्लेसमेंटसाठी टेकमध्ये प्लेसमेंटसाठी खूप इम्पोर्टंट आहे. ते तुम्हाला त्याची एक लेव्हल तुमची क्लिअर करण्यात येईल. त्यानंतर डिझाइन थिंकिंग लॅब किंवा मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप. त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यूशन टू व्होकेशनल स्किल्स, स्टुडंट टेक whichever हां, ठीक आहे. इंडियन नॉलेज सिस्टम, त्याच्यामध्ये स्टडी ऑफ ट्रेडिशनल इंडियन नॉलेज सिस्टम, सायंटिफिक फाउंडेशन्स अँड रिलेव्हन्स टू मॉडर्न इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस. त्यानंतर को-करिक्युलर कोर्सेस 2 त्यामध्ये तुम्हाला कंटिन्यूशन ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज विथ फोकस ऑन लीडरशिप, टीमवर्क अँड कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट्स. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमची लीडरशिप क्वालिटी इम्प्रूव्ह कशी होईल, तुमची कम्युनिकेशन स्किलमध्ये कसा भर पडेल, याबद्दल या गोष्टींमध्ये त्यामध्ये शिकायला तुम्हाला मिळणार आहे. तर आता आपण बघूया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांचसाठी सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 8 मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत? तर फर्स्ट इयर 2025 पॅटर्नने फर्स्ट इयरला सर्व सर्व ब्रांचेससाठी सेम विषय असतात. विषय बदलते थर्ड सेममध्ये. तर थर्ड सेममध्ये प्रत्येक ब्रांचसाठी आपल्या ब्रांचेसनुसार सब्जेक्ट येत असतात. तर थर्ड सेममध्ये आय-टी डिपार्टमेंटसाठी सब्जेक्ट बघूया आपण. तर त्यामध्ये आहे डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम्स. त्याच्यामध्ये लिनियर अँड नॉन लिनियर डाटा स्ट्रक्चर्स, सॉर्टिंग, सर्चिंग अल्गोरिथम्स आणि एनालिसिस. म्हणजे याच्यामध्ये काय असणार तुम्हाला तर सॉर्टिंग कशी करायची, सर्चिंग कशी करायची, वेगवेगळे अल्गोरिथम्स तुम्हाला याच्यामध्ये दिले जाणार. लिनियर डाटा स्ट्रक्चर काय असतात, नॉन लिनियर डाटा स्ट्रक्चर काय असतात, या गोष्टी तुम्हाला डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम यामध्ये सांगण्यात येणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. एक असती प्रोसिज्युरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि दुसरी असते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर जावातील उप्स कन्सेप्ट, एक्सेप्शन हँडलिंग, जेनेरिक्स अँड फाइल हँडलिंग या सर्व गोष्टी या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये कव्हर केल्या जाईल. या डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग या 2 कोणतीही लँग्वेज तुम्हाला जर स्टडी करायची असेल, जावा झाली, सी प्लस प्लस झाली, तर तुम्हाला डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे मस्ट आहे. हे तुम्हाला करावंच लागेल. त्यानंतर बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क. तर नेटवर्क आर्किटेक्चर, प्रोटोकॉल्स, ट्रान्समिशन मीडिया, पॅकेट स्विचिंग. हा जो सब्जेक्ट आहे, तो प्लेसमेंटमध्ये एक छोटा सब्जेक्ट आहे, पण खूप इम्पोर्टंट सब्जेक्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही थर्ड सेमिस्टरला जाता आणि त्यावेळेस याबद्दल तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार. त्याच्यानंतर डाटा स्ट्रक्चर लॅब आणि ओपी अँड नेटवर्क लॅब. तर हा फक्त प्रॅक्टिकलसाठी आहे. इम्प्लिमेंटेशन तुम्ही म्हणजे पीसीवर कसं इम्प्लिमेंट करणार, म्हणजे हाताने स्वतः कोड टाइप वगैरे करणं आणि याच्यावर प्रॅक्टिकल एक्झाम असतात. Java प्रोग्रामिंग एक्सरसाइजेस प्लस बेसिक नेटवर्क कॉन्फिगरेशन. चला तर आता आपण सेमिस्टर 4 मध्ये मग कोणते सब्जेक्ट आहेत ते बघूया. तर त्याच्यामध्ये डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच ज्याला आपण म्हणतो शॉर्टमध्ये डी-बी-एम-एस. हा सुद्धा प्लेसमेंटसाठी प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये ई-आर मॉडेल, एस-क्यू-एल, माय-एस-क्यू-एल, नॉर्मलायझेशन, इंट्रोडक्शन टू बिग डाटा अँड हडूप. असं आता डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी लँग्वेज शिकता, त्या लँग्वेजला डाटाबेस कसा कनेक्ट करायचा, ते म्हणजे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर त्यात सेमिस्टर 4 मध्ये हा सब्जेक्ट आहे आय-टी डिपार्टमेंटसाठी. त्यानंतर कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये 2D, 3D ग्राफिक्स, ओपन-जी-एल प्रिमिटिव्हज, ट्रान्सफॉर्मेशन्स आणि प्रोजेक्शन्स या सगळे टॉपिक तुम्हाला त्यामध्ये शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल स्किल्स अँड इथिक्स. त्या प्रोफेशनल स्किल्स अँड इथिक्स नावावरूनच कळते आपल्याला, की त्यामध्ये आपल्याला सॉफ्ट स्किल्स शिकवलं जाणार आहे. इथिक्सबद्दल आपल्याला थोडंसं नॉलेज दिलं जाणार आहे आणि कम्युनिकेशनवर खूप भर दिला जाणार आहे. तर हा कॉमन इंजिनिअरिंग कोर्स आहे हा. त्यानंतर डी-बी-एम-एस अँड ग्राफिक्स लॅब. तेच एस-क्यू-एल प्रोजेक्ट्स प्लस ओपन-जी-एल, सी प्लस प्लस ग्राफिक्स इम्प्लिमेंटेशन म्हणजेच तुमचं प्रॅक्टिकल. तर आता सेमिस्टर 5 मध्ये आपण काय शिकणार आहे ते बघूया. तर वेब टेक्नॉलॉजीज अँड ॲप्लिकेशन्स. त्याच्यामध्ये तुम्ही एच-टी-एम-एल, सी-एस-एस, जावास्क्रिप्ट, सर्व्हर साइड, पी-एच-पी, नोड्स, जावास्क्रिप्ट, रेस्ट एपीआयज. एपीआयज. तर एच-टी-एम-एल, सी-एस-एस जे की फ्रंट एंड असतं. एच-टी-एम-एल, सी-एस-एस हे फ्रंट एंड असतं, जे की तुम्हाला एखादं वेबसाईट तुम्हाला डेव्हलप करायची.
त्यामध्ये 2 पार्ट असतात. एक फ्रंट एंड आहे, एक बॅक एंड. फ्रंट एंड म्हणजे जे काही तुम्हाला दिसणार आहे स्क्रीनवर ते असतं फ्रंट एंड आणि त्याच्या बॅकग्राऊंडला जे वर्क होतंय ते म्हणजे बॅक एंड. तर HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे सगळं जे फ्रंट एंड आहे ते तुम्हाला शिकायला तेच तुम्हाला या सब्जेक्टमध्ये स्टडी करायचंय. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे मायक्रो प्रोसेसर अँड इंटरफेसिंग. त्याच्यामध्ये 8086 आर्किटेक्चर, असेंबली इंटरफेसिंग विथ पेरिफेरल्स. तर मायक्रो प्रोसेसरबद्दल यामध्ये तुम्हाला स्टडी करायचंय. त्यानंतर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे एस-पी-एम. तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग, शेड्यूलिंग, रिस्क, मेट्रिक्स, क्वालिटी ॲश्युरन्स असे टॉपिक तुम्हाला त्यामध्ये कव्हर करायचे. त्यानंतर वेब अँड मायक्रो प्रोसेसर लॅब म्हणजेच प्रॅक्टिकल वेब ॲप डेव्हलपमेंट प्लस हार्डवेअर इंटरफेसिंग एक्सपेरिमेंट्स. तर वेब म्हणजे टेक टेक विषय येतं आणि मायक्रो प्रोसेसर म्हणजे कोर विषय येतं. तर प्रोजेक्ट फेज 1 मिनी प्रोजेक्ट इंटिग्रेटिंग वेब अँड एम्बेडेड टेक. म्हणजे इथे तुम्हाला मिनी प्रोजेक्ट बनवायचा सांगेल तुम्हाला. म्हणजे अगोदर याला पी-बी-एल म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असं याला नाव होतं. तर आता ते चेंज करून प्रोजेक्ट फेज 1 असं नाव दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे वेब किंवा एम्बेडेड सिस्टमवर जो काम करेल. त्यानंतर आपण सेमिस्टर 6 मध्ये काय शिकणार आहे ते बघूया. तर मशीन लर्निंग अँड एआय. मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट टॉपिक. बेसिक्स ऑफ एम-एल, मशीन लर्निंग, सुपरवाइज्ड अनसुपरवाइज्ड लर्निंग, पायथॉन फ्रेमवर्क्स. मशीन लर्निंग म्हटलं की तुम्हाला पायथन ही येणं गरजेचं आहे. तर 2019चा जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये पायथन लँग्वेज ही सेमिस्टर 1 किंवा फर्स्ट इयरला असायची. पण आता तुम्हाला पायथन लँग्वेज त्यानंतर शिकल्यानंतर तुम्हाला मशीन लर्निंग ज्यावेळेस तुम्ही शिकता त्यावेळेस तुम्हाला पायथन फ्रेमवर्क्स हे तुम्हाला खूप इम्पोर्टंट ठरणार आहे आणि ते या विषयामध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर मोबाईल कम्प्युटिंग अँड क्लाउड टेक त्याच्यामध्ये Android क्लाउड सर्व्हिसेस, व्हर्चुअलायझेशन, डिप्लॉयमेंट मॉडेल्स. तर टेकबद्दलचं सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्ही स्टडी करणार आहात. त्याच्यानंतर इलेक्टिव्ह 1 त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट असा एक सब्जेक्ट चूज करायचा असतो. इंटरनेट ऑफ थिंग्स, सायबर सिक्युरिटी आणि डाटा सायन्स. या 3 सब्जेक्टपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा असतो, की जो तुम्ही स्टडी करणार आहात. त्यालाच आपण इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणतो. आणि त्याच्यानंतर एम-एल मशीन लर्निंग अँड मोबाईल किंवा क्लाउड लॅब म्हणजेच प्रॅक्टिकल ऑन एम-एल मॉडेल्स अँड मोबाईल क्लाउड डिप्लॉयमेंट्स. सी-ई-पी आणि इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट, कम्युनिटी बेस्ड ऑर मिनी इंडस्ट्री प्रोजेक्ट. ठीक आहे, प्रोजेक्टबद्दल ते तुम्हाला सांगणार आहेत. त्यानंतर सेमिस्टर 7 मध्ये आपण काय शिकणार आहेत ते बघूया. तर हाय परफॉर्मन्स अँड डिस्ट्रिब्युटेड कम्प्युटिंग. त्यामध्ये पॅरलल प्रोग्रामिंग आणि क्लस्टर कम्प्युटिंग हे विषय तुम्हाला कव्हर करायचे आहेत. तर डीप लर्निंग या विषयामध्ये CNN, RNNs, फ्रेमवर्क्स लाइक TensorFlow अँड PyTorch. त्यानंतर इलेक्टिव्ह 3 आता इलेक्टिव्ह 3 याच्यामध्ये तुम्हाला 2 NLP अँड ब्लॉकचेन या 2 सब्जेक्टपैकी म्हणजे स्पेशलाइज्ड इंटरडिसिप्लिनरी इलेक्टिव्ह. त्यामध्ये तुम्ही या 2 विषयापैकी एक विषय तुम्ही सिलेक्ट करू शकता. इलेक्टिव्ह 4 त्यामध्ये स्पेशलाइज्ड इलेक्टिव्ह ऑप्शन हे नवीन काहीतरी इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह MOOC एनी नॉन कोर ऑनलाईन कोर्स तुम्हाला यामध्ये कंप्लीट करावा लागेल. त्यानंतर HPC किंवा DL अँड इलेक्टिव्ह लॅब. लॅब वर्क फॉर कोर कोर्सेस अँड इलेक्टिव्हज म्हणजे कोर कोर कोर्सेस जे काही इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकलचे असतात तसे कोर कोर्सेस तुम्हाला यामध्ये कंप्लीट करायचे असतील. त्यानंतर लास्ट सेमिस्टर एडवान्स एआय टेक्निक्स, JNs, RL, एडवान्स न्यूरल आर्किटेक्चर्स, मेजर प्रोजेक्ट. आता मेजर तुम्हाला आता तुम्ही लास्ट सेमला तर तुम्हाला एक खूप मोठा प्रोजेक्ट तयार करावा लागेल. त्यामध्ये कॅपस्टोन प्रोजेक्ट, डिझाइन, इम्प्लिमेंटेशन, डेमो अशा प्रकारच्या तुमच्याकडनं ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जाईल. त्यानंतर इलेक्टिव्ह 5, इलेक्टिव्ह 6 त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट चूज करायचे आहेत. त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह ते सुद्धा तसंच इंटरडिसिप्लिनरी किंवा एक्सटर्नल सर्टिफिकेशन. तुम्हाला ओपन इलेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला कोर्स कंप्लीट केला तुम्ही, तर त्यामध्ये तुम्हाला एखादं सर्टिफिकेट तुम्हाला तिथं द्यावं लागेल. त्यानंतर प्रोजेक्ट लॅब, लॅब सेशन्स फॉर फायनल इयर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट. एक तुमचं जे प्रोजेक्ट असेल तुम्ही बनवलेला, तो तुम्हाला तिथं डिस्प्ले करायचा आहे किंवा प्रोजेक्ट तुमच्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचं आहे. असं होतं सेमिस्टर 3 पासनं 8 पर्यंत आय-टी डिपार्टमेंटचे सगळे सब्जेक्ट तुम्हाला आता माहीत पडले असतील. खात्री आहे तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे समजलं असेल.
धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.